श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय। श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत लेखमाला लेखक क्रमांक 83। ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी। तू येत असताना रस्त्यात ज्या शेतकऱ्याने तुझे आतिथ्य केले, तुला वस्त्रदान देऊन दक्षिणा दिली, तो शेतकरी मागच्या जन्मी पिठिकापुरातील व्यंकटपय्या श्रेष्ठींच्या वडिलांकडे म्हणजे सुबरामय्या श्रेष्ठींकडे अन्नग्रहण केल्यामुळे तो आज सधन शेतकरी होऊन सर्व सुख भोगत आहे। पिठिकापुरातील व्यंकटपय्या श्रेष्ठी व नरसिंहवर्मा हे श्रीपादांचे फार आवडते आहेत। त्यांचीही श्रीपादांवर अपार वात्सल्य भक्ती आहे। श्रीपाद श्रीवल्लभ संपूर्ण चरितामृत ग्रंथ अध्याय 19। हलाखीत व तेही जनावरांच्या गोठ्यात कसा बसा जगणारा लिंगण्णा शास्त्री गोठ्यात अवधूत दर्शनानंतर त्याच्या आदेशाने पिठापूरला जायला निघतो, तेव्हा अवधूताने सांगितल्याप्रमाणे रस्त्यात त्याची सर्व सोय होत असते। पहिल्याच रात्री त्याला नरसिंहप्पा नावाचा सधन शेतकरी मुक्कामाची विनंती करतो व दुसऱ्या दिवशी निघताना वस्त्र व दक्षिणा देतो। तो सांगतो की काल दुपारी एका अवधूताने स्वप्नात येऊन सांगितले की येणाऱ्या पादचाऱ्याला सर्व सन्मान दे। पिठापुरातील नरसिंहवर्मा व व्यंकटपय्या श्रेष्ठी हे आजोबा बापनाचार्यांचे स्नेही असतात व या दोन्ही कुटुंबांवर श्रीपादांची पिढ्यानपिढ्या कृपादृष्टी आहे। इतकेच काय तर व्यंकटपय्या श्रेष्ठींच्या वडिलांकडे ज्याला जेवण मिळाल्याने तेव्हा तर श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्मही नव्हता, तो या जन्मात नरसिंहप्पा नावाचा सधन शेतकरी झाला व अवधूताच्या सेवेत आला। म्हणजे श्रीपाद इतके बारीक सारीक ऋणानुबंध जपतात। इथं लक्षात येते की श्रीपाद अजन्म आहेत व ऋणानुबंधातील कड्यांची ही अदृश्य साखळी ते लीलया खेळवत आहेत। चरितामृताच्या एका अध्यायात सांगितले आहे की श्रीपाद हे 1.25 लाख संख्येने त्यांची सायुज्यता लाभलेल्या योग्यांची व्यवस्था निर्माण करत आहेत। हिराचंद गोपालचंद कोठारे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा।